लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ दलाची बैठक संपन्न. शुभेंदू अधिकारी यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड. अमित शहा यांची घोषणा. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा आज शपथविधी. सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बंगालच्या दौऱ्यावर. आज पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी सोहळा. देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार. पश्चिम बंगालच्या राजकारणात सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा आजचा दिवस. पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचं हे यश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. बंगालमध्ये भय हरलं आणि भरवसा जिंकला. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम. बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज. व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिलं नाही. सूत्रांची माहिती. सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं. बहुमत नसल्यानं विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण नाही. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रतिक्रिया. तामिळनाडू विधानसभेत भाजपची तटस्थ भूमिका. विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप कोणालाही मतदान करणार नसल्याचं स्पष्ट. प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती काम करणार. समन्वय समितीत रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे नसणार, तर भाजपकडून समितीत बावनकुळे, गिरीश महाजन असणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून सामंत, भुसे समन्वय समितीत असणार, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ समन्वय समितीत. आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर. आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत करत फुलांची उधळण. निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल. मोबाईलही जप्त. निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात. यामागे मोठं षडयंत्र. जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी. मंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा आरोप. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी होत नाही. निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय. चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार. इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. एमआयएम नगरसेवकानं निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील. समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. निदा खान गरोदर असल्याची माहिती. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची टेस्ट केल्यानंतर माहिती समोर. टेस्टमध्ये निदा 2 महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती. दरम्यान पोलिसांकडून निदा खानबाबत घेतली जाते विशेष काळजी. छत्रपती संभाजीनगर हे पूर्वीपासूनच सिमीचं केंद्र. एमआयएमची लोक देखील सिमीच्या संबंधात आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण प्रकरणात राजकारण टापलं. भरत गोगावले यांची निष्पक्ष चौकशीची मागणी. निदा खानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांची कारवाई. निदा खान गरोदर असल्यानं दररोज 2 वेळा तिच्या आईला भेटण्याची परवानगी. सरकारी वकील अजय मिसल यांची माहिती. वंदे मातरम न म्हणणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं. वंदे मातरम न म्हटल्यास ओवैसींना महाराष्ट्रातून हैदराबादला पाठवू. मंत्री नितेश राणे यांचा असदुद्दीन ओवैसी यांना इशारा. हिंदू परिवारात प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घाला. 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्यावं. पुण्याच्या इंदापूरमधील हिंदू संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिर्डी जमीन खरेदी व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसवून चौकशी. फरार असलेल्या पत्नी कल्पना खरातबाबत भोंदू अशोक खरातचं मौन. अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात आरोपी. शिर्डी पोलिसांच्या चौकशी दरम्यान खरात साक्षीदारांवरच चिडला. जमिनीच्या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याचं खरातचं म्हणणं. सूत्रांची माहिती. शिर्डीत जमीन व्यवहार प्रकरणात खरातची चौकशी सुरू. भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार. शिर्डीतील जमीन खरेदी, फसवणूक, अवैध सावकारी प्रकरणात अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं आज राहता दिवाणी न्यायालयात हजर करणार. ठाणे महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्ताला 11 मेपर्यंत कोठडी. महेश आहेरला ठाणे न्यायालयानं 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महिलेला भोंदू खरातकडे नेऊन अत्याचार केल्याचा आहेरवर आरोप. सोलापूरच्या माढ्यात आढेगावमध्ये भोंदू नाना विरकरला अटक. भोंदू नाना विरकर गुरुमाऊली नावानं भोंदूगिरी करायचा. नाना विरकर आणि भाऊ विकास विरकरला पोलिसांकडून अटक. कोर्टाकडून दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी.
मुंबईत बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. बापाकडून पोटच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. एक मुलगी 19 वर्षांची तर दुसरी मुलगी 10 वर्षांची. मानपाडा पोलिसांकडून आरोपी बापाला अटक. कल्याणमध्ये कराटे ट्रेनरचा अल्पवयीन मुलीवर 2दा अत्याचाराचा प्रयत्न. कराटे प्रशिक्षक गिरीश वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. प्रशिक्षण घेणाऱ्या इतर मुलींसोबतही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संशय. अकोल्यातील सावरगावमधील पीडित मुलीच्या कुटुंबाशी शिंदेंचा संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबाशी संवाद साधला. सावरगावात 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना. नसरापूर आणि चाकण घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार. सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर. कोर्टाच्या आदेशानंतर पीडित कुटुंबियांना मदत जाहीर. तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत केली जाणार. सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. कुर्डुवाडी पोलिसांच्या तपासानंतर बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल. लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना पॅरोल बंदची शिफारस राष्ट्रीय महिला आयोग करणार. राष्ट्रीय महिला आयोग केंद्राकडे पॅरोल बंदची मागणी करणार. विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची ही शिफारस आयोग करणार. लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे, पण लोकशाहीत कायदा हातात घेऊ शकत नाही. राज्यातील अत्याचारांच्या घटनांवरून अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणात मुख्य आरोपी डॉक्टर वाजपेयीसह 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. उपचारासाठी दाखल महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत नवजात बाळांची लाखो रुपयात विक्री केल्याचा आरोप. बीडमध्ये 241 कोटींचा भूसंपादन मोबदला घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला 15 मे पर्यंत पोलीस कोठडी. कोर्टाकडून अविनाश पाठकला 8 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईच्या पायधुनीत चौघांच्या मृत्यू प्रकरणी नवीन ट्विस्ट. डोकाडिया कुटुंबाच्या घरात उंदीर पळवण्याचं औषध होतं. डोकाडिया कुटुंबाच्या घरातील औषध उंदीर मारण्याचं नव्हतं. उंदीर पळवण्याच्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर मनपातील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी विरोधात कोर्टात धाव. भाजप 5, MIM 3 आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचा आरोप. भाजपच्या माजी नगरसेविका डॉक्टर आशा बिनवडे यांच्याकडून याचिका दाखल. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कांतीलाल कंटे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अवकाळी पावसामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांची अनुपस्थिती. शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे वधूवरांना दिले आशीर्वाद. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला उशीर झाल्यानं उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. जनता दरबार दुपारी 12 वाजता सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं, मात्र जनता दरबार सुरू न झाल्यानं नागरिक संतप्त. बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष टपाल तिकीट जारी होणार. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल. बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्तानं विशेष टपाल तिकिटाची केली होती मागणी. जनसेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसचं मुंबईच्या अंधेरी स्थानकात उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. बैठकीत प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय. प्रत्येक जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प. या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद. मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार. मीरा भाईंदरमधील मिठागराची तब्बल 254 एकर जमीन राज्य सरकारनं गमावली. केंद्राला भाडेपट्ट्यावर दिलेली जमीन गमावण्याची राज्य सरकारवर नामुष्की. महाराष्ट्रातील 5000 कोटींची सरकारी जमीन कोर्टाच्या आदेशानं एका खासगी व्यक्तीला दिली. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा कोर्टाचा निर्णय झाला. जमीन देण्याच्या गोष्टीला सरकारी वकिलांनी विरोध का केला नाही, वडेट्टीवारांचा सवाल. मेधा सोमय्यांनी राऊतांवर मानहानीचा दावा दाखल केल्याचं प्रकरण. संजय राऊतांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय रद्द करा. मेधा सोमय्या यांची हायकोर्टात याचिका. मुंबई हायकोर्टानं राऊतांना नोटीस बजावत उत्तर मागवलं. ट्रम्प आता जिल्हा परिषद लढतील, शक्यता नाकारू शकत नाही. ट्रम्प गावाकडच्या निवडणुकांचं पण अभिनंदन करत असतील तर आश्चर्य नाही. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा उपरोधिक टोला. मुंबई प्रेस क्लबमध्ये विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन. दिवंगत छायाचित्र पत्रकार रजनीश काकडे यांना आदरांजली म्हणून कलाकृतींचं प्रदर्शन. उद्धव ठाकरेंच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात तडीपार आरोपी माजी आमदार अनिल भोसले पुण्यातच. आरोपी अनिल भोसलेला पुण्यातून तडीपार करण्यात आले. अनिल भोसले व्याही संजय काकडे यांच्या घरच्या कार्यक्रमाला होता उपस्थित. मुंबईतील सायन रुग्णालयात महापौर रितू तावडे यांचं रक्तदान. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्तानं रितू तावडे यांनी रक्तदान केलं. मानखुर्द गोवंडीत नालेसफाई झाली नाही. नवनाथ बन यांनी महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित केला. काळे यादीत असणाऱ्यांना कंत्राट दिल्यानं काम होत नसल्याचा आरोप. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण. मारेकऱ्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयानं आरोपी छायाचित्रकाराचा आज जामीन अर्ज फेटाळला.
गटात सामील असलेल्या व्यक्तींचे हेतू कळल्यानंतरही तो त्यांच्या संपर्कात राहिला, न्यायालयाचं निरीक्षण. चिनाबोर हत्या प्रकरणात आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची स्पेन यूके प्रवासाची विनंती फेटाळली. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं ही विनंती फेटाळली. देशात महानगरांमध्ये गुन्हेगारीत 11% घट, मात्र मुंबईत 60% वाढ. एनसीआरबी 2024च्या अहवालानुसार भारतातील महानगर आणि राज्यांमध्ये गुन्हेगारीत एकूण घट, मुंबईत एकूण गुन्हे, महिलांवरील गुन्हे आणि सायबर गुन्हेगारीत मात्र वाढ. दंतवैद्यकीय विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरला अटकपूर्व जामीन मंजूर. नायर हॉस्पिटलचे डॉक्टर कुलविंदर सिंग बंगा यांना अटकपूर्व जामीन मंजूर. जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात मुलीच्या वैयक्तिक वस्तू परत मिळाव्या यासाठी आईची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. न्यायालयाकडून राज्य सरकारसह संबंधितांना नोटीस. झोपडपट्टीमुक्त मुंबईचं स्वप्न साकारण्यात सरकार अपयशी. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या पुनरावलोकनाचा आदेश. नसरापूर आणि चाकण घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार. सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर. कोर्टाच्या आदेशानंतर पीडित कुटुंबियांना मदत जाहीर. तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत करणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला संशयित बळी. शेतात कांदे काढणीसाठी गेलेल्या मजूर महिलेचा अचानक मृत्यू. नकुशा सुपे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव. पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ. वाहन चालकांना सीएनजीसाठी प्रति किलो 52 रुपये 25 पैसे मोजावे लागणार. इराण अमेरिका युद्धाचा सीएनजीच्या दरावर परिणाम. सोलापूर करमाळ्यात 73 पोती कांदा विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार. कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळाल्यानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्याकडून हमी भावाची मागणी. ठाण्यात नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं आंदोलन. दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. नालेसफाई पूर्ण होत नसल्याचा महेश कदम यांचा आरोप. मुंबई विद्यापीठाची एलएलएम, सीईटी आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. विद्यापीठानं सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांची मागणी. साताऱ्याच्या कासरतळेत आयशर ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला. रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक दरीत कोसळून 4 मृत्यू. लहान मुलासह 3 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. अहिल्यानगरच्या शिर्डीजवळ मनवाड मार्गावर भीषण अपघात. मालवाहतूक कंटेनरचा टायर फुटल्यानं अपघात. कोणतीही जीवितहानी नाही. नगरच्या हलोली परिसरात मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात. ट्रक चालक गंभीर जखमी. वाढत्या अपघातामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यातील पिंपळनेर जवळच्या दहिवेल शिवारात पेट्रोलच्या ट्रकचा अपघात. अपघातानंतर पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. हजारो लिटरची नासाडी. अपघातामुळे 8,000 लिटर डिझेल आणि 4,000 लिटर पेट्रोलची गळती. उष्माघातानं दगावलेल्यांना सरकारनं 10 लाखांची मदत द्यावी. एकनाथ खडसे यांची मागणी. सरकारचे मंत्री अधिकारी एसीत फिरतात, त्यांना उष्णता काय माहिती, खडसेंची टीका. गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह छत्तीसगड राज्यातील तहान भागवणाऱ्या शिरपूर धरणात 60% पाणीसाठा. पाणी कमी असल्यानं या भागात पाणी टंचाईची समस्या. नागपूरसह विदर्भात पुढील 2 दिवस पुन्हा अवकाळीचा इशारा. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर नागपूरमध्ये मे महिना पुन्हा तापणार, हवामान विभागाचा इशारा. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, हवेत गारवा निर्माण. लातूरमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा फटका. लांजा, राजापूरमध्ये मुसळधार पाऊस. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंबा पिकांचं नुकसान. वैभववाडी तालुक्यातही जोरदार पाऊस. कोल्हापूरच्या कागलमध्ये लग्न समारंभावेळी मुसळधार पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यानं लग्नमंडप कोसळला. लग्न समारंभाचं सर्व साहित्य उद्ध्वस्त. गावकऱ्यांनी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा मंडप उभा केला. जळगावमध्ये वादळात झाड कोसळून तरुणाचा मृत्यू. रावेरच्या वाघोदा निंभोरा रस्त्यावरील घटना. वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा मृत्यू. यवतमाळमधील उकणी कोळसा खाणीत मातीचा डोंगर कोसळला. भूस्खलन झाल्यानं 2 डंपर मातीत अडकले. सुदैवानं जीवितहानी नाही. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. सोलापूरच्या कामोनीमधील विद्यार्थी अक्षय भालेरावला 10वीच्या परीक्षेत सर्व विषयात 35 गुण. अक्षयच्या या अनोख्या निकालाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा. 10वीच्या निकालात लातूर विभागानं वेधलं लक्ष. लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% गुण. लातूर पॅटर्नची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी. धुळ्यात एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. आधुनिक डिजिटल कार्डमुळे खऱ्या लाभार्थ्यांना एसटीच्या सवलतींचा थेट आणि पारदर्शक लाभ मिळणार.
ठाण्यात कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यासाठी प्रवासी 15 तास रांगेत. रात्री 11:15च्या ट्रेनसाठी प्रवासी सकाळी 5 वाजल्यापासून फलाटावर उन्हाळी सुट्टीत गावी निघालेल्या कोकणवासियांचे मोठे. नंदुरबारहून पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये गर्दी, सुट्ट्या आणि लग्नसराईचा फायदा घेत ट्रॅव्हल्सधारकांकडून भाडेवाढ, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचं समोर. प्रशासनानं कडक कारवाई. 7 वर्षापासून रखडलेल्या विरारच्या नारंगी उड्डाणपुलाचं अखेर लोकार्पण. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. विरार पूर्व पश्चिम वाहतूक सुधारून ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.